नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो बघा, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 म्हणजेच TET 2025 साठी आपण या ठिकाणी आज जे की मराठी व्याकरण व परिसर अभ्यासाशी मित्रांनो बघा संबंधित असे जे की प्रश्नसंच बघा संभाव्य असे पाहणार आहोत। पहा, या ठिकाणी मराठी व्याकरणचे 30 प्लस परिसर अभ्यासाशी निगडित असणारे 30 प्रश्नसंच बघा असे टोटल 60 गुण बघा तुमचे या ठिकाणी बघा आपल्या या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा या ठिकाणी पक्केच होणार आहेत। म्हणून बघा आपला हा आजचा संपूर्ण भाग तुम्ही या ठिकाणी अवश्य शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। आणि नवीन असाल, पहिल्यांदाच आपल्या चॅनलला भेट दिली असेल, पहिल्यांदाच आपला व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी अभ्यासत असाल, पहिलं बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र या ठिकाणी अवश्य करून घ्या। बघा प्रश्न पहिला, हार या शब्दाचे अनेक वचन ओळखायचं आहे। तर बघा मित्रांनो, हार या शब्दाचं बघा जे की अनेक वचन होत नाही, तर जे की बघा हार या शब्दाचं अनेक वचन मित्रांनो जे की क्रमांक बघा हारच या प्रमाणामध्ये राहतं। ओके, बघा मित्रांनो या ठिकाणी मी खाली बघा काही एक वचन व अनेक वचनात सारखीच बघा असणारी शब्दसंग्रह या ठिकाणी दिलेलो आहे। बघा यामध्ये कवी कवी, हार हार, देव देव बघा, उंदीर उंदीर, मनुष्य मनुष्य, लेखक लेखक, हत्ती हत्ती, मित्र मित्र, शत्रू शत्रू, चूक चिकू चिकू आणि दगड दगड। ओके मित्रांनो बघा हे बघा संपूर्ण शब्दसंग्रह बघा या ठिकाणी मित्रांनो हे एक वचन आणि अनेक वचनामध्ये बघा मित्रांनो सारखीच असणारी आहेत। म्हणून मित्रांनो काय करा बघा, या ठिकाणी मी तुम्हाला जेवढं काय बघा मित्रांनो स्टडी मटेरियल पुरवत आहे मित्रांनो, हे संपूर्ण बघा नोट डाऊन करून घ्या। ओके, नोट डाऊन करून घ्या, कारण मित्रांनो बघा या मित्रांनो मी या ठिकाणी जेवढं काय बघा तुम्हाला शिकवत आहे त्यामधलं मित्रांनो बघा 100% मी गॅरंटी देतो की मित्रांनो यातलीच तुम्हाला ठिकाणी संपूर्ण प्रश्नसंच बघा जे की मित्रांनो परीक्षेमध्ये पाहायला मिळतील। ओके, म्हणून वही पेन घेऊन मात्र अवश्य लिहून घ्या। ओके, हे संपूर्ण लिहून घ्या, बघा यापैकीच तुम्हाला एखाद्या यातील मित्रांनो प्रश्नसंच पडू शकतो वचनावर आधारित। ओके, खाली काही बघा जसं की एक वचन व अनेक वचनात बदल होणारी शब्दसंग्रह। ओके, जसं की ससाचं ससे बघा, रस्त्याचं रस्ते, मासा मासे, लांडगा लांडगे, कुत्रा कुत्रे, आंबा आंबे, अंगरखा अंगरखे, जळू जळवा, वाट वाटा, घुसघुस, मोते मोती किंवा मोत्या, खडा खडे बघा, विहीर विहिरी, म्हैस म्हशी, बिबिया, भाकरी भाकऱ्या, सासू सासवा, तळे तळी, वासरू वासरे, पिसू पिसवा आणि कुळकुळे। ओके, बघा या प्रकारचे हे संपूर्ण शब्दसंग्रह आहेत। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी बघा कोणते कठोर व्यंजन आहे। तर बघा मित्रांनो या सर्वांपैकी कोणतं व्यंजन या ठिकाणी बघा कठोर व्यंजन आहे। तर बघा जे की क्रमांक बघा ब, जे की प आणि फ मित्रांनो बघा हे दोन बघा व्यंजन जे की या ठिकाणी कठोर व्यंजने आहेत। ओके, बघा मित्रांनो कठोर व्यंजनामध्ये बघा जे की कोणत्या कोणत्या या ठिकाणी जे की व्यंजनाचा बघा या ठिकाणी बघा उपयोग होतो किंवा बघा कोणत्या व्यंजनाचा समावेश होतो। तर क ख, च छ, ट ठ, त आणि र, सॉरी या ठिकाणी त च्या बाद र नाही तर थ आहे, त थ आणि प फ। ओके मित्रांनो बघा इत्यादी व्यंजने बघा जे की मित्रांनो कठोर व्यंजने आहेत। ओके, यासोबत पुढे बघा या ठिकाणी मी खाली देखील तुम्हाला दिलं मृदू व्यंजने। तर मृदू व्यंजने ग घ ज या ठिकाणी ज च्या बाद झ झबल्याचं आहे बरं। ओके, पुन्हा ड ढ, द ध, ब आणि भ शेवटी। ओके, हे समजे बघा मृदू व्यंजने। अनुनासिके न, त्र न न म बघा ही संपूर्ण बघा मित्रांनो जे की अनुनासिके आहेत। पुन्हा अर्धस्वर कोणते तर य र ल व हे आहेत। उष्मे बघा श स स हे बघा मित्रांनो उष्मी आहेत। महाप्राण ह आहे। स्वतंत्र बघा मित्रांनो वर्ण जे की बघा ळ आहे आणि स्वर बघा अ आ इ ई उ ऊ रू रू ए ॲ ऐ ओ आ आणि औ बघा मित्रांनो हे बघा असे एकूण बघा जे की 14 स्वर आहेत। यासोबत बघा संयुक्त स्वर किती बघा 4 बघा जे की ए ऐ ओ औ आहेत बघा। ओके, यापैकी संयुक्त व्यंजन बघा जे की क्ष आणि मित्रांनो आणखी बघा यापैकी तुम्हाला इंग्रजी मित्रांनो बघा इंग्रजी तुम्हाला या ठिकाणी वर्ण विचारला जाऊ शकतो। तर बघा जे की इंग्रजी वर्ण या ठिकाणी आहे बघा जे की ॲ आणि अ बघा हे मित्रांनो बघा जे की इंग्रजी वर्ण आहेत। ओके, पुढचा प्रश्न बघा, यासोबत बघा तुम्हाला या ठिकाणी स्वरादी देखील विचारलं जाऊ शकतं। स्वरादी बघा, तर स्वरादी मित्रांनो बघा जे की आणि आहा आहे। ओके, आणि आहा बघा मित्रांनो ह्या या ठिकाणी जे की स्वरादी आहेत, लक्षात ठेवायचं आहे। ओके, पुढचा बघा तिसरा प्रश्न बघा, आई चाकूने भाजी चिरते अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा। तर मित्रांनो बघा जे की चाकूने या शब्दाला बघा या ठिकाणी अधोरेखित करण्यात आलेलं आहे बघा। तर बघा चाकूने मित्रांनो बघा या शब्दाची या ठिकाणी विभक्ती कोणती आहे। तर ती म्हणजे जे की क्रमांक 3 बघा जे की क तृतीय विभक्ती आहे। ओके, लक्षात असू द्या। बघा मित्रांनो या ठिकाणी काय म्हणतो, तर तृतीय या विभक्ती मित्रांनो कशी ओळखायची, तर अशी ओळखा बघा, ने ए शी
ई आणि ही बघा प्रत्यय लागल्यावर तृतीय मित्रांनो विभक्ती असते. ओके, जसं की मित्रांनो बघा चाकूला मित्रांनो बघा नी हे या ठिकाणी प्रत्यय लागले आणि मित्रांनो बघा ही आपली जी की चाकू या शब्दाची विभक्ती बघा जी की क्रमांक 3 बघा जी की तृतीया ही झालेली आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा चौथा. खानदेशातील माझे मामा बघा माझे शंकर मामा बहुर्विही आहेत या वाक्याचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. तर खानदेशातील माझे शंकर मामा बहुर्विही आहेत बघा या वाक्याचा अर्थ जे की बघा क्रमांक ड माझे मामा बघा धान्य संपन्न गृहस्थ आहेत बघा मित्रांनो असा याचा अर्थ होतो. पुढे पाचवा प्रश्न बघा मित्रांनो, हा प्रश्न पाहण्याअगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगतो ती म्हणजे काय मित्रांनो बघा जर तुम्हाला या ठिकाणी TET ही एक्झाम बघा जर पहिल्याच प्रयत्नामध्ये या ठिकाणी क्रॅक करायची असेल तर बघा मित्रांनो यासाठी आम्ही एक बघा जी की 5000 प्लस प्रश्नांचा मित्रांनो बघा जे की एक संभाव्य प्रश्नसंच बघा या ठिकाणी आम्ही तयार केलेला आहे. मित्रांनो हे प्रश्नसंच बघा मित्रांनो पेड आहे म्हणून अवश्य मी बाय करा असं सांगतो, कारण मित्रांनो या प्रश्नसंच बघा यामध्ये आम्ही परिसर अभ्यास तुमचं परिसर अभ्यास मराठी व्याकरण ओके यासोबत बघा प्लस 2025 वर्षातले संपूर्ण बघा करंट अफेअर्स बघा या 5000 प्रश्नांमध्ये समाविष्ट केलेली आहेत. म्हणून मित्रांनो बघा आपला हा संपूर्ण जाईल मित्रांनो 5000 प्लस प्रश्नांचा प्रश्नसंच महाठोकळा आहे. तुम्ही लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी मी आपला कॉन्टॅक्ट नंबर देतो जो की 7414 939007 हा बघा आपला क्रमांक आहे. या क्रमांकावर फक्त आणि फक्त तुम्हाला 150 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून व्हॉट्सअपला बघा आपल्या नंबरच्या ठिकाणी टाकून द्यायचं आहे. बघा अवघ्या बघा 1 ते 2 मिनिटाच्या आत बघा आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून मित्रांनो बघा जे की देऊन टाकू. ओके, म्हणून अवश्य या ठिकाणी खरेदी करा, कारण TCS आणि बघा IBPSची मोस्ट मित्रांनो बघा रिपीटेड प्रश्नसंच आहेत. आणखीनही मित्रांनो टाईम गेलेला आहे, जवळपास बघा आणखीन आपल्या विषय या ठिकाणी 15 बघा दिवसाचा कालावधी आहे आणि मित्रांनो बघा या 15 दिवसाच्या कालावधी मित्रांनो मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त या ठिकाणी बघा स्टडी करण्यासाठी मित्रांनो आपला महाठोकळा तुम्हाला ठिकाणी जास्त बघा यूजफुल मित्रांनो जे की ठरणार आहे. म्हणून मित्रांनो आपला महाठोकळा लगेच बाय करा. ओके, पुन्हा एकदा नंबर सांगतो 7414 939007 ओके बघा हा आपला क्रमांक आहे. ओके, वेळ लावू नका, लगेच लगे बाय करून घ्या. शेवटचे 15 दिवस शिल्लक उरलेले आहेत. पुढे बघा शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा षष्ट्यपूर्ती बघा षष्ट्यब्दीपूर्ती षष्ट्यब्दीपूर्ती आणि खाली देखील मित्रांनो याच प्रकारचे षष्ट्यब्दीपूर्ती 2 आहेत. ओके, तर मित्रांनो आता असे प्रश्न बघा मित्रांनो खूपच या ठिकाणी विद्यार्थ्याला गोंधळून टाकतात, कारण मित्रांनो संपूर्ण प्रश्नसंच तर बघा मित्रांनो या ठिकाणी बरोबरच आपल्याला वाटत आहे प्रत्येक शब्द या ठिकाणी. ओके, तर यासाठी मित्रांनो बघा तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नाचं आन्सर येण्यासाठी तुमचं मित्रांनो बघा वाचन आणि मित्रांनो बघा लेखन या ठिकाणी बघा सर्वात जास्त प्रमाणामध्ये असावं लागतं, तरच तुम्हाला या प्रकारच्या मित्रांनो शुद्ध शब्द ओळखता येतो. ओके, तर बघा या ठिकाणी जे की शुद्ध शब्द बघा षष्ट्यब्दीपूर्ती हे आहे बघा जे की दिला बघा जे की पहिली विलांटी पला जे की दुसरा उकार आणि तिला बघा जे की दुसरी विलांटी बघा या प्रकारे षष्ट्यब्दीपूर्ती हे बघा जे की क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं आन्सर आहे. या प्रकारचे बघा मी खाली देखील तुम्हाला काही शब्दसंग्रह दिलेलो आहे, ते देखील बघा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी लिहून घ्या. ओके, लिहून घेऊन लक्षात ठेवून घ्या. लक्षात बसत नसेल तर भूकंपट्टी का होईना परंतु पाठांतर मात्र अवश्य करून घ्या. ओके, यामध्ये बघा हे शब्द असेच लिहा. आध्यात्मिक बघा अनुसया नाही बरं, आता या ठिकाणी बघा अनुसया बरेच जण म्हणतात बघा, तर अनसुया आहे बरं. अनुसया या ठिकाणी तुम्हाला पर्यायामध्ये देतं, परंतु तो पर्याय तुमचा चुकीचा असतो. त्यात जर समजा तुम्हाला अनसुया दिसत असेल तरच आपल्या प्रश्नाचं आन्सर ती असतं. ओके, अतिथी आशीर्वाद उज्ज्वल कोठ्याधीश उत्कृष्ट वरिष्ठ बघा बलिष्ठ महात्म्य. ओके, महात्मा नाही किंवा महात्मा नाही महात्म्य उद्योगीकरण पारंपरिक वार्षिक तज्ज्ञ आणि सहानुभूती. ओके, लक्षात असते बघा हे संपूर्ण शब्द बघा मित्रांनो याच प्रकारामध्ये जर तुम्ही लिहिलात किंवा याच प्रकारात जर तुम्ही या ठिकाणी क्लिक केलात तरच बघा आपल्या प्रश्नाचं हे आन्सर असतं नसता चुकतं. पुढचा प्रश्न 6वा प्रश्न उथव बघा उथव या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर बघा मित्रांनो उथव या शब्दाचा समानार्थी शब्द बघा जे की क्रमांक 2 जे की भरती हा आहे. मित्रांनो भरती हा उथव या शब्दाचा समानार्थी शब्द. ओके, यासोबत बघा मित्रांनो काही समानार्थी शब्दसंग्रह या ठिकाणी मी तुम्हाला काही नोट डाऊन करून दिलेले आहेत बघा, जसं की वारा बघा या शब्दाचे समानार्थी शब्द अनिल पवन वायू समीरण व मारुती. वानरचं बघा मरकट कपी शाखामृग सोने कनक हेम बघा कांचन हिरण्य सुवर्ण. शत्रू वैरी रिपू शंकर महादेव नीलकंठ सांब व कपाली.
समुद्र, सागर, रत्नाकर, सिंधू, अर्णव, पयोधी, वीज, चपला, तळिता, सौदामिनी, बिजली, हत्ती, गज, सारंग, कुंजर, नाग व करी. ओके. यासोबत बघा 8व्या नंबरचा वस्त्र, वस्त्राशी निगडीत बघा जे की कपडा, पट, अंबर व वसन मित्रांनो हे संपूर्ण बघा जे की समानार्थी शब्द आहेत. ओके. हे बघा संपूर्ण शब्द मित्रांनो तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि लक्षामध्ये असू द्या बघा कोणत्या शब्दाचा कोणता शब्द जे की या ठिकाणी समानार्थी आहेत. ओके. या ठिकाणी बघा जे की क्रमांक ब बघा भरती या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं आन्सर राहणार आहे. पुढे बघा पुढचा 7वा प्रश्न. हा पूर्वाभिमुख या शब्दाचा योग्य अर्थ काय. तर बघा मित्रांनो पूर्वाभिमुख या शब्दाचा अर्थ जे की बघा क्रमांक पूर्वेकडे तोंड करून असलेला बघा मित्रांनो याचा बघा जे की हा शब्द आहे. ओके. या शब्दाचा बघा अर्थ जे की बघा पूर्वेकडे तोंड करून असलेला बघा या प्रकारात होतो. पुढे याचे काही बघा मी खाली तुम्हाला काही शब्द लिहून दिले ते तुम्ही या ठिकाणी लिहून घ्या आणि पाठांतर करून घ्या. ओके. बघा बोलभाड म्हणजे काय बडबड्या. बघा यज्ञ सुकर म्हणजे काय बघा जे की यज्ञ करण्याची ठराविक जागा असते. निबिड म्हणजे काय तर घनदाट असतं. खाणेसुमारी म्हणजे काय जनगणना असते. राक्षसमुखी म्हणजे काय दक्षिणेकडील भाग. आणि संगनमत बघा संगनमत म्हणजे काय तर बघा जे की अनेकांनी एकत्र ठरवून केलेली गोष्ट. ओके. जीर्णोद्धार म्हणजे काय बघा तर बघा जे की जुन्याची दुरुस्ती. ओके मित्रांनो हे संपूर्ण बघा लिहून घ्या. लिहून घेऊन पाठांतर करा मित्रांनो. बघा 100% मी प्रत्येकाचं मित्रांनो बघा याच्यावर एखाद्या तरी तुम्हाला ठिकाणी प्रश्नसंच 100% मित्रांनो विचारला जाऊ शकतो. ओके. हा संपूर्ण भाग शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या कारण तुमच्या ठिकाणी बघा 60 पैकी 60 गुण या ठिकाणी तुमचे पक्के करून देणार आहे. पुढचा प्रश्न बघा 8वा. निश्चित व न बदलणारी बाब या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता. तर निश्चित बघा निश्चित व बघा न बदलणारी बाब या अर्थाचा बघा जे की अलंकारिक शब्द कोणता. तर जे की क्रमांक बघा काळ्या दगडावरची रेष मित्रांनो असा बघा याचा अलंकारिक शब्द होतो. यासोबत बघा काही अलंकारिक शब्द व त्याचे अर्थ मी या ठिकाणी बघा तुम्हाला लिहून दिलेले आहेत. हे संपूर्ण लिहून घ्या पाठांतर करून घ्या. उंठाचे पिल्लू याचा बघा जे की अर्थ क्षुल्लक बघा दिसणारी मात्र नुकसानकारक गोष्ट. ओके. मात्रा नाही तर मात्र नुकसानकारक गोष्ट असं लिहा. ओके. जावयाचा बेटा निरुपयोगी आप्त. परसातील भाजी बघा सहज प्राप्त वस्तू. अप्पलपोटा अतिशय स्वार्थी असणारा. आणि गाजर पारखी म्हणजे बघा कसलीही पारख नसलेला. ओके. लिहून घ्या. लिहून घेऊन पाठ करा. पुढे दुधात मीठ कालविणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. दुधात मीठ कालविणे या वाक्यप्रचाराचा बघा जे की योग्य अर्थ बघा क्रमांक अ. एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे मित्रांनो बघा असं जे की दुधात मीठ बघा कालविणे या वाक्यप्रचाराचा मित्रांनो योग्य अर्थ होतो. पुढचा प्रश्न. काही बघा वाक्यप्रचार मी या ठिकाणी खालीलप्रमाणे लिहून दिलो. हे संपूर्ण लिहून घ्या बघा आणि पाठांतर करून घ्या. ओके. 100% मित्रांनो बघा यावर देखील तुम्हाला बघा एक प्रश्नसंच या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारला जातो. पुढचा बघा या ठिकाणी काय म्हणतो. कानोसा करणे बघा कानोसा करणे अंदाज घेणे. इरेला पेटणे चुरस वाढणे. उपसर्ग होणे त्रास होणे. उपरती होणे पश्चाताप होणे. कपाळमोक्ष होणे मरण पावणे. कंठ स्नान घालणे ठार मारणे. काट्याने काठा काढणे दुष्टाचा दुष्टाकडूनच नाश होणे. आढरानात शिरणे बघा मुद्द्याला सोडूनच जाणे. चांदी उडणे नाश होणे. जीव कानात गोळा होणे म्हणजे खूपच बघा उत्सुकतेने ऐकणे. ओके. हे बघा जे की संपूर्ण बघा वाक्यप्रचार मित्रांनो बघा यांचे जे की अर्थ आहेत. ओके. लिहून घ्या पाठांतर करून घ्या. 100% यावर एक प्रश्नसंच विचारला जातो. बार सांगतोय. पुढे बघा यासोबत 10वा प्रश्न बघा. हा तर 10वा प्रश्न काय आहे. तंबाखू हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे. तर बघा तंबाखू हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेला आहे. तर बघा जे की क्रमांक बघा 2 बघा जे की पोर्तुगीज मित्रांनो बघा या भाषेमधून तंबाखू हा शब्द बघा जे की आपल्या मित्रांनो मराठी या भाषेमध्ये आलेला आहे. ओके. यासोबत बघा मी या ठिकाणी बघा कोणत्या भाषेतून कोणते शब्द आलेले आहेत हे देखील या ठिकाणी बघा सांगितलेलो आहे. तर बघा पोर्तुगीज भाषेतून मराठीमध्ये आलेले काही शब्द सांगतो जसं की बटाटा, कोबी, हापूस, पायरी, फणस, पगार, साबण, साबुदाणा, पेरू, पाव, लोणचे. यासोबत गुजराती भाषेतून मराठीमध्ये आलेले शब्द चादर, सेट, घी, डब्बा, रिकामटेकडा व दलाल. पुढे यासोबत तेलुगू भाषेतून मराठीमध्ये आलेले शब्द
किडूक मिडूक शिके काही अनरस व ताळा व बंडी. ओके, लक्षात असू द्या, लिहून घ्या. ओके, नुसतं बघू नका. कानडी भाषेतून मराठीमध्ये आलेले शब्द. ओके, तर बघा या ठिकाणी अण्णा, अक्का, ताई, कांबळे, भाकरी, तूप, खलबत्ता, किल्ली, उत्तप्पा, उसळ, पगडी, खळ व पापड. मित्रांनो हे संपूर्ण शब्द बघा जे की कानडी भाषेतून मित्रांनो बघा आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले आहेत. ओके, यासोबत बघा अरबी भाषेतून मराठीमध्ये आलेले शब्द सांगतो, जसं की अर्ज, हुकूम, इनाम, मेहनत, मजूर, शाहीर, मालक, नजर, सरबत, बातमी, शहनाई, साहेब, कायदा व वकील इत्यादी शब्द बघा जे की अरबी भाषेतून आलेले आहेत. हे संपूर्ण बघा नोट डाऊन करून घ्या शब्दसिद्धीमध्ये. मित्रांनो बघा हा संपूर्ण बघा या ठिकाणी एक तरी प्रश्न बघा 100% मित्रांनो बघा यापैकी पडला जातो किंवा विचारला जातो. पुढे 11वा प्रश्न, पुढील शब्दासाठी ध्वनिदर्शक शब्द सुचवा. तर बघा मित्रांनो पुढील शब्दासाठी ध्वनिदर्शक शब्द सुचवायचा आहे. तर पक्ष्यांची बघा या शब्दासाठी आपल्याला खालीलपैकी कोणता ध्वनिदर्शक शब्द असेल, तर ते म्हणजे जे की बघा क्रमांक अ किलबिल. ओके, तर मित्रांनो बघा जे की पक्ष्यांशी ध्वनिदर्शक शब्द म्हणजे बघा जे की पक्ष्यांचा किलबिलाट असतो, हो बघा जे की क्रमांक अ किलबिल हे या ठिकाणी असणार आहे. पुढचा यासोबत बघा या ठिकाणी मित्रांनो बघा या ठिकाणी पक्षी, प्राणी व त्यांचे मित्रांनो ध्वनिदर्शक शब्द मी या ठिकाणी काही लिहिलो आहे. लिहून घेऊन पाठांतर करा. 100% मित्रांनो बघा यावर देखील तुम्हाला एक प्रश्न असाच विचारला जातो. बघा कबुतराचे घुमणे असतं, कोकिळेचे कुहू कुहू, पक्ष्यांचं भांडण कलकलाट, कोंबड्यांचे आरवणे, रातकिड्यांचे बघा जे की किरकिर असते, मांजराचे म्याव म्याव, सापाचा फुतकार, कोल्याची कोल्हेकोई, सिंहाची गर्जना व म्हशीचे रेकणे. ओके, हे संपूर्ण बघा जे की प्राणी पक्ष यांचे मित्रांनो बघा जे की ध्वनिदर्शक मित्रांनो बघा जे की शब्द आहेत. ओके, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघा, संत रामदास हे कोणाचे बघा टोपण नाव आहे. तर बघा मित्रांनो संत रामदास हे टोपण नाव कोणाचे आहे व किंवा हे कोणाचे टोपण नाव आहे. तर बघा जे की क्रमांक बघा जे की नारायण सुराजीपंत ठोसर मित्रांनो बघा यांचं जे की बघा संत रामदास हे बघा जे की टोपण नाव आहे. बघा यासोबत खाली काही मी तुम्हाला बघा या ठिकाणी बघा जे की मराठीतील काही साहित्यिक व त्यांची टोपण नावे खालीलप्रमाणे दिलेली आहेत. तर बघा संत नामदेव दामाशेटी शिंपी, संत ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी, मुक्ताबाई मुक्ता विठ्ठल कुलकर्णी, अनिल आत्माराम रावजी देशपांडे, माधवानुज काशीनाथ हरी मोडक, संत एकनाथ सूर्यनारायण पंथ, संत तुकाराम बोलोबा अंबिले, विनायक जनार्दन करंदीकर, मराठी भाषेचे शिवाजी असे जे की विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. यासोबत शाहिरांचे शाहीर असे बघा जे की शाहीर राम जोशी यांना म्हटले जाते. पुढे 13वा प्रश्न, पुढील शब्दासाठी योग्य समूहदर्शक शब्द सुचवा. या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर नारळाचे बघा मित्रांनो याच्यासाठी शब्द समूह बघा जे की समूहदर्शक शब्द कोणता, तर जे की बघा क्रमांक मित्रांनो जे की बघा क जे की पेंड असते मित्रांनो बघा जे की नारळांची. ओके, लक्षात असू द्या जे की बघा पेंड ही मित्रांनो बघा जे की नारळांची असते, लक्षात असू द्या. पुढे बघा यासोबत मी खाली काही तुम्हाला ठिकाणी दिलेलो आहे बघा, जसं की आंब्याचा मित्रांनो जे की आंब्यांच्या झाडांची असते राई, ऊसाची असते मोळी, करवंदाची असते जाळी, केळ्यांचा असतो लोंगर, पक्ष्यांचा असतो थवा, गायींची असते खिलार. ओके, पुढे यासोबत बघा जे की बांबूंचं असते बन, फळांचा असतो घोस, उंठांचा असतो तांडा, काजूंची व माशांची असते गाथण. ओके, लक्षात असू द्या. हे बघा संपूर्ण जे की मित्रांनो या शब्दासंबंधित समूहदर्शक शब्द आहेत. यावर देखील तुम्हाला बघा या ठिकाणी एक जे की 100% बघा प्रश्न संच मित्रांनो परीक्षेला विचारला जातो. म्हणून मित्रांनो बघा हा देखील बघा संपूर्ण तुम्ही या ठिकाणी पाठांतर करा. यापैकीच तुम्हाला एखादा प्रश्न या ठिकाणी पडू शकतो. पुढचा प्रश्न, शेलारखिंड ही कादंबरी कोणाची आहे. तर शेलारखिंड बघा ही कादंबरी या ठिकाणी कोणाची आहे, तर जी बघा बाबासाहेब पुरंदरे क्रमांक ड या ठिकाणी आपला प्रश्नाचं आन्सर आहे. पुढे 15वा, वराती मागून घोडे या म्हणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर वराती मागून घोडे या म्हणीचा जे की योग्य अर्थ बघा जे की क्रमांक अ वेळ निघून गेल्यावर कृती करणे असा होतो. ओके, वेळ निघून गेल्यावर कृती करणे म्हणजे वराती मागून घोडे मित्रांनो बघा अशी त्याची म्हण होते. ओके, जी की बघा क्रमांक अ
वेळ निघून गेल्यावर कृती करणे बघा असा याचा अर्थ होतो. पुढचा प्रश्न बघा 16वा प्रश्न. बीड हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेली आहे? तर बघा मित्रांनो, बीड हे बघा जे काही शहर आहे मित्रांनो, हे बघा जे की क्रमांक 2 बघा जे की बिंदुसरा मित्रांनो या नदीकाठी वसलेलं आहे. ओके. यासोबत बघा काही मित्रांनो आपल्या नदी किनाऱ्यावर मित्रांनो बघा जे की असलेली शहरी मित्रांनो खालीलप्रमाणे आहेत. तर बघा जसं की गोदावरी या नदीकाठी बघा संपूर्ण सांगतो मी या ठिकाणी बघा नदी प्रणाली. गोदावरी या नदीचा बघा जे की मित्रांनो नदीकाठी कोणती शहरे? नाशिक, पैठण, आपेगाव, गंगाखेड, कोपरगाव, नांदेड, राक्षस भुवन. ओके, लक्षात असू द्या. यासोबत बघा गोदावरी ही नदी बघा जे की नाशिक या जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मित्रांनो बघा त्र्यंबकेश्वर या ठिकाणावर मित्रांनो बघा जे की उगम पावते. ओके, लक्षात असू द्या. यासोबत मुळा मुठा या नदीच्या किनाऱ्यावर जे की बघा पुणे शहर आहे. भीमा नदीवर पंढरपूर. ओके. इंद्रायणी नदीकाठी देहू व आळंदी आहेत. लक्षात असू द्या. पुढचा सीना नदीकाठी बघा अहमदनगर हा जिल्हा. प्रवरा नगर काठीवर संगमनेर व नेवासी आहेत. पंचगंगा नदीकाठी कोल्हापूर हे शहर. गिरणा नदीकाठी भडगाव व जळगाव आहेत. कुंडलिका नदीकाठी बघा जे की जालना हे शहर. यासोबत बघा कृष्णा या नदीकाठी वाई, कराड, सांगली, मिरज, औदुंबर व नरसोबाचीवाडी हे बघा संपूर्ण या ठिकाणी शहरे वसलेले आहेत. लक्षात असू द्या. मित्रांनो बघा या ठिकाणी एखादा प्रश्न बघा तुम्हाला नदी प्रणालीवर देखील मित्रांनो विचारला जातो. म्हणून बघा मित्रांनो तुम्ही काय करा, कोणती नदी या ठिकाणी कोणत्या ठिकाणाहून उगम पावते, त्या नदीवर मित्रांनो बघा कोणतं धरण आहे, त्या बघा मित्रांनो नदीचे जे की उगमस्थाने, यासोबत त्या नदीचा मित्रांनो संगम कोणत्या ठिकाणी होते, यासोबत बघा त्या नदीची मित्रांनो बघा उपनदी कोणती आहे हे देखील बघा तुम्ही संपूर्ण काही माहिती करून घ्या. आणि कोणत्या नदीची किती लांबी आहे हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षामध्ये ठेवून घ्या. हे संपूर्ण माहिती ठेवून घ्या म्हणजे बघा यावर तुम्हाला एक प्रश्न या ठिकाणी बघा हमखास 100% बघा परीक्षेला मित्रांनो विचारला जातो. ओके. पुढचा प्रश्न. गगनगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गगनगड हा किल्ला बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर जे की क्रमांक कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. ओके. कोल्हापूरमध्ये बघा पन्हाळगड, विशाळगड, भूदरगड. ओके मित्रांनो, भूदरगड बघा इत्यादी जे की मित्रांनो या ठिकाणी किल्ले आहेत. धाराशिव म्हणजे उस्मानाबादमध्ये नळदुर्ग व परांडा बघा नळदुर्ग व परांडा मित्रांनो हे वेगवेगळे आहेत बघा. नळदुर्ग आणि परांडा हे दोन आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये भूपाळगड, गणेशदुर्ग, मच्छिंद्रगड, प्रचितगड, भुईकोट बघा जे की मिरजचा भुईकोट किल्ला हा देखील आहे. यासोबत सातारामध्ये प्रतापगड, सज्जनगड, अजिंक्यतारा, मरकंदगड व वर्धनगड हे 5 बघा साताऱ्यामध्ये आहेत. यासोबत अहमदनगरमध्ये कळसुबाई, रतनगड, भुईकोट व हरिश्चंद्र हे 4 आहेत. लक्षात असू द्या. मित्रांनो हे संपूर्ण प्रश्न संच बघा जे की मी सांगत आहे बघा नोट डाऊन करून घ्या आणि 15 दिवसाच्या आत पाठच करून घ्या. ओके, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न मित्रांनो बघा यासोबत बघा मित्रांनो आम्ही या ठिकाणी बघा आपल्या या मित्रांनो चॅनलवरही बघा तुमचं मराठी व्याकरण तर घेतलंच आहे, यासोबत परिसर अभ्यास पण आहे बघा. परिसर अभ्यास आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचा सर्वात हार्ड विषय म्हणजे गणित व बुद्धिमत्तेचे मित्रांनो बघा जे की बरेचसे बघा जवळपास 15 लेक्चर मित्रांनो या बघा आपल्या मित्रांनो चॅनलवर आम्ही अपलोड करून ठेवलेले आहेत. या सर्वांचे बघा जे की आम्ही एक प्लेलिस्ट मित्रांनो अवेलेबल केलेली आहे. या प्लेलिस्टची बघा लिंक मी या बघा आपल्या या बघा खालच्या जे की व्हिडिओची आहे मित्रांनो या व्हिडिओच्या बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि या प्लेलिस्टवर मित्रांनो बघा प्लेलिस्टच्या बघा जे की लिंकवर खालच्या क्लिक करा आणि संपूर्ण भाग तुम्ही या ठिकाणी अभ्यासून घ्या. ओके. आता बऱ्याच जणांना या ठिकाणी बघा डिस्क्रिप्शन बॉक्स कुठं असतं ते माहीत नाही, तर बघा ते कसं शोधायचं मित्रांनो. आता बघा तुम्हाला मित्रांनो बघा या आपल्या व्हिडिओच्या खाली बघा जे काही टायटल या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो त्या टायटलवर तुम्ही एकदाशी बघा क्लिक करा. ओके. त्या टायटलला शिवा किंवा क्लिक करा म्हणजे बघा तुम्हाला खाली बघा डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पोहोचून जाल. ओके, लक्षात असू द्या. बघा 18वा प्रश्न. महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यात गोदावरी नदीवरील बघा नांदेड जिल्ह्यातील कोणत्या प्रकल्पावरून बघा जे की वाद सुरू आहे? तर महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यात गोदावरी नदीवरील बघा जे की नांदेड जिल्ह्यातील कोणत्या प्रकल्पावरून वाद सुरू आहे? तर जे की बाबळी बंधारा मित्रांनो बघा या बघा प्रकल्पावर मित्रांनो जे की महाराष्ट्र व तेलंगणामध्ये वाद सुरू आहे. आणि बघा हा बंधारा मित्रांनो बघा जे की गोदावरी नदीवर मित्रांनो बघा जे की बांधण्यात आलेला आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न. कझाकिस्तान या देशाची राजधानी बघा कोणती आहे? तर कझाकिस्तान या देशाची राजधानी कोणती आहे? तर जे की बघा क्रमांक अ नूर सुलतान बघा ही मित्रांनो बघा जे की कझाकिस्तान बघा या देशाची राजधानी आहे.
बघा सूर्यमालेतील सूर्यापासून तिसरा असलेला ग्रह कोणता आहे? तर बघा जे की सूर्यमालेतील मित्रांनो बघा जे की सूर्यापासून तिसरा असलेला ग्रह म्हणजे बघा जे की क्रमांक 2 पृथ्वी आहे आपली. ओके, आपली पृथ्वी मित्रांनो बघा सूर्यमालेतील मित्रांनो बघा जे की तिसऱ्या क्रमांकाची आहे. यासोबत मित्रांनो बघा सूर्यमालेतील कोणत्या 2 ग्रहांना मित्रांनो बघा जे की उपग्रह नाहीत म्हणजे चंद्र नाहीत बघा. या प्रकारचा तुम्हाला प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. तर ते बुध व शुक्र आहेत बघा. ते बुध व शुक्र मित्रांनो बघा हे 2 ग्रहांना मित्रांनो बघा जे की कोणतंही बघा जे की उपग्रह नाही. ओके, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न हां, तर 20 झाले का? हां, 21वा पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर जे की बघा क्रमांक अ निफे या नावानं ओळखला जातो. लिओनार्दो द विन्सी बघा हे संग्रहालय कोणत्या शहरात आहे? तर बघा लिओनार्दो द विन्सी हा बघा जे की बघा संग्रहालय मित्रांनो मिलन बघा जे की क्रमांक ब मिलन मित्रांनो या शहरामध्ये आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे महात्मा गांधीच्या हत्या प्रकरणामध्ये नथुराम गोडसेसह डॅश डॅश यासह आरोपीला बघा जे की सुद्धा फाशीची शिक्षा झाली होती. तर नथुराम गोडसेसह कोणाला फाशीची या ठिकाणी शिक्षा झाली होती? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक विनायक आपटे यांना देखील मित्रांनो बघा जे की या ठिकाणी फाशीची शिक्षा झालेली होती. पुढची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 1907 मध्ये सुरत येथे बघा झालेले अधिवेशन प्रथम कोणत्या ठिकाणी होणार होते? तर जे की बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 1907 मध्ये सुरत येथे झालेले अधिवेशन प्रथम कोणत्या ठिकाणी होणार होते? तर बघा जे की क्रमांक बघा ड नागपूर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं आन्सर आहे. पुढे बघा पुढचा 25वा प्रश्न कशा प्रकारचा आहे? तर बघा हां, चौकशी बघा 25वा प्रश्न चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळाले किंवा कोणत्या बघा कायद्यान्वये मिळाले होते? तर जे की बघा क्रमांक अ पिट्सचा भारत कायदा मित्रांनो बघा या कायद्यान्वये जे की चौकशीशिवाय कोणालाही मित्रांनो कारागृहामध्ये डांबण्याचे अधिकार बघा जे की ब्रिटिश मित्रांनो बघा सरकारला मिळालेलं होतं. ओके, लक्षात असू द्या. पुढचा बघा कोणत्या गटातील बघा देशाचा ब्रिक्स देशांमध्ये समावेश आहे? तर मित्रांनो बघा जे की क्रमांक 2 बघा जे की ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि साऊथ आफ्रिका मित्रांनो बघा जे की या 6 जवळपास या 5 देशांचा मित्रांनो बघा जे की ब्रिक्स या संघटनेमध्ये मित्रांनो समावेश आहे. हे कसा मित्रांनो सांगतो BRICS. ओके, बी म्हणजे बघा ब्राझील, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे इंडिया, सी म्हणजे चीन आणि एस म्हणजे साऊथ आफ्रिका. ओके, या प्रकारे बघा तुम्ही या ठिकाणी हे 5ही देशांची नावे मित्रांनो लक्षात ठेवू शकता. लक्षात असू द्या हे पण. पुढे 27वा खालीलपैकी कोणता दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून बघा साजरा केला जातो? तर बघा जे की क्रमांक क जे की 14 जून हा दिवस बघा मित्रांनो जे की रक्तदान दिवस म्हणून साजरा केला जातो. ओके, लक्षात असू द्या. यासोबत बघा जे की 14 नोव्हेंबर हा दिवस बघा जे की जवळपास बालदिवस म्हणून साजरा केला जातो. बघा लक्षात असू द्या बालदिवस. ओके, यासोबत मित्रांनो बघा वर्षामधील मित्रांनो बघा जेवढे काही या ठिकाणी दिनविशेष होत आहेत मित्रांनो हे बघा संपूर्ण बघा जे की दिनविशेष देखील तुम्ही या ठिकाणी शोधून घ्या आणि पाठांतर करून घ्या मित्रांनो. यावर देखील बघा तुम्हाला जवळपास एक प्रश्न बघा 100% परीक्षेमध्ये विचारला जातो. ओके, पुढचा प्रश्न टू द पॉईंट बघा टू द पॉईंट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा जे की क्रमांक ड बघा हर्शेल गिब्स हे आहेत बघा टू द पॉईंट या पुस्तकाचे लेखक हर्शेल गिब्स. पुढचा प्रश्न स्वर्णिम त्रिकोण बघा स्वर्णिम त्रिकोण कशाशी संबंधित आहे? तर बघा स्वर्णिम त्रिकोण हे बघा हे कशाशी संबंधित आहे? तर जे की क्रमांक बघा अ जे की पर्यटनाशी संबंधित आहे. पुढचा श्रवणबेळगोळ हे तीर्थस्थान कोणत्या पर्वतात आहे? तर श्रवणबेळगोळ हे बघा जे की तीर्थक्षेत्र मित्रांनो बघा कोणत्या पर्वतामध्ये आहे? तर जे की क्रमांक बघा ब विंध्यगिरी या पर्वतात आहे. ओके, पुढचा 31वा प्रश्न रावणछाया हा भारतातील कोणत्या बघा राज्यातील बाहुल्यांचा खेळ आहे? तर रावणछाया हा भारतातील कोणत्या राज्यातील बघा जे की बाहुल्यांचा खेळ आहे? तर जे की बघा ओडिशा मित्रांनो बघा या ठिकाणी बघा जे की आपल्या प्रश्नाचं बघा आन्सर असणार आहे. पुढे भारतातील कोणती नदी कर्कवृत्तास बघा जे की 2 वेळा मित्रांनो बघा जे की छेदून जाते? तर म्हणजे बघा जे की क्रमांक ब बघा जे की मही ही नदी बघा आपल्या या ठिकाणी बघा प्रश्नाचं आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा भूमिगत पाणी प्रदूषित करणारे अजैविक प्रदूषक कोणते आहे? तर भूमिगत पाणी प्रदूषित करणारे अजैविक प्रदूषक कोणते आहे?
तर बघा जे की क्रमांक क आर्सेनिक हे आहे, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. पुढे 34वा प्रश्न, हृदयरोगासाठी बघा, हृदयरोगासाठी उपयुक्त असे सफोला खाद्यतेल कोणत्या पिकापासून तयार केले जाते? तर हृदयरोगासाठी उपयुक्त असे बघा सफोला खाद्यतेल कोणत्या पिकापासून बघा तयार केलं जातं? तर जे की क्रमांक ड करडई हे आपल्या प्रश्नाचं बघा योग्य आन्सर आहे. ओके. पुढे बघा शेवटचा प्रश्न 35वा बघा या ठिकाणी बघा, ऑक्सिजनच्या बघा जे की अणूतील इलेक्ट्रॉन्सची संख्या एकूण बघा किती आहे? तर बघा जे की ऑक्सिजनच्या अणूतील बघा जे की इलेक्ट्रॉन्सची संख्या एकूण किती? तर म्हणजे बघा जे की क्रमांक अ बघा 8 या ठिकाणी असणार आहे आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर. ओके. तर बघा मित्रहो, या ठिकाणी हे होते बघा जे की आपल्या आजच्या मित्रांनो बघा जे की लेक्चरमधले 35 प्रश्न संच, जे की मित्रांनो बघा 100% मित्रांनो बघा परीक्षेला या ठिकाणी विचारली जाणारी आहेत. म्हणून मित्रांनो बघा तुम्ही या ठिकाणी हे संपूर्ण प्रश्न संच लिहून घ्या. बार बार व्हिडिओ पाहू नका, एवढं तुम्ही या ठिकाणी बघा वेळ देऊन लिहून घ्या आणि बघा हे संपूर्ण प्रश्न संच बघा या 15 दिवसाच्या आत पाठांतर मात्र अवश्य करून घ्या. कारण मित्रांनो 100% बघा परीक्षेमध्ये विचारले जातील या स्वरूपाची ही संपूर्ण बघा प्रश्न संच आहेत. पुन्हा या ठिकाणी बघा परीक्षेला गेल्यावर मित्रांनो पुन्हा या ठिकाणी तुम्हाला याचा मित्रांनो जे की प्रश्न पाठ करणार गेले त्याचा मित्रांनो बघा की तुम्हाला वाईट वाटू नये यासाठी बघा मित्रांनो संपूर्ण प्रश्नसंच पाठांतर करून घ्या. यासोबत व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत देखील बघा आपला हा आजचा संपूर्ण भाग या ठिकाणी अवश्य शेअर करा. यासोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.